आज आपण बनवणार आहोत सांबार। याच्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्या टाकल्यात, त्याच्यामुळे मुलांसाठी पण हा खूप चांगला आहे आणि मुलांच्या पोटात पण खूप साऱ्या भाज्या जातील। आता हा सांबार मी कसा बनवला आहे चला आपण बघूया। तर सांबार बनवण्यासाठी आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। आता हे आपण एक मोठा आणि एक छोटा असा टमाटा घेतला आहे, 2 छोटे कांदे घेतलेत, त्याच्यानंतर भाजी तुमच्या मनाप्रमाणे। आता मी इथे घेतला आहे गाजर, दुधी भोपळा आणि फरसबी जी माझ्याकडे होती, आणि इथे घेतलं सांबार मसाला, आणि इथे घेतलं मी हळद आणि लवंगी मिरची पावडर जी मी घरी बनवते। मी काश्मीरी पावडर पण बनवते आणि लवंगी मिरची पावडर आणि माझा घरचा मटण मसाला मी सगळं घरी बनवून ठेवते, कारण की मला नेहमी मुलांना द्यायला लागतं। तर आता हे बघा, दुधी भाजी मुलं खात नाहीत, हे गाजर त्यांना देणं खूप कठीण आहे। तर सांबार अशी एक रेसिपी आहे की ज्याच्यामध्ये मी माझ्या मुलांना सगळं देते। हे बघा, इथे आपण आता स्वच्छ धुवून अर्धा तास तुरीची डाळ भिजून घेतली आहे। आता ही डाळ मी याच्यामध्ये टाकणार आहे। टोमॅटो असा मोठा मोठा कापून घेतला, कारण ते आपण बॉइल्ड करणार आहे, त्याच्यामुळे हा टोमॅटो मोठा मोठा कापायचा आहे। त्याच्यानंतर कांदासुद्धा मी असे मोठे मोठे कापून घेतले, बारीक चिरायचं नाही आहे, कारण की आपल्याला सांबार बनवायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाईल ते फरसबी, हा आपण कापून ठेवलेला भोपळाचे सुद्धा मोठे मोठे पीस केले, कारण की भोपळा एकाच वाफेमध्ये लगेच शिजतो। आणि मी हे सालासकट घेतलं आहे, कारण की विदाऊट साल टाकणं तर पूर्ण पेस्ट होऊन जाते त्याची, त्याच्यामुळे मी सालासकट घेतलं आणि मोठे मोठे ठेवले। त्याच्यानंतर ही दुधी, गाजर, आता ह्याच्यात आपण टाकणार हळद आणि लवंगी मसाला पावडर, कारण ती तिखट होत नाही म्हणून, थोडं तिखट होण्यासाठी। आणि हा सांबार मसाला पावडर 1 चमचा आपल्याला बॉईल करताना टाकायचा, आणि हे जो 1 चमचा आहे आपल्याला फोडणी देताना लागणार आहे, म्हणून आपण हे ठेवून देणार आहोत। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण, आणि पाणी थोड्या भाज्या दिसतील तेवढंच ठेवायचं आहे, एकदम जास्त नाही टाकायचं। आता आपण हा कुकर बंद करून याची 1 शिट्टी काढून घेणार आहोत। आता आपला सांबार 1 शिट्टी झालेली आहे। आता आपण हे कुकरचं झाकण उघडणार आहोत। हे बघा, या प्रकारे आपल्या सगळे भाज्या डाळ वगैरे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे, सगळं काही शिजले, टोमॅटो सगळं शिजले, काहीच राहिलं नाही। आता आपण याला बाजूला ठेवून फोडणीची तयारी करूया। इथे एक टोप ठेवला आहे, तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पहिले राय चांगली तडतडली, तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत या काश्मीरी मिरच्याबरोबरच आपण टाकणार आहोत कढीपत्ता। हे सगळं आपण चांगलं व्यवस्थित थोडं हलवणार आहोत। आता तेल गरम खूप आहे, त्याच्यामुळे आम्ही आता थोडंसं गॅस कमी करणार आहोत। कमी करून त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सांबार मसाला। सांबार मसाला टाकताना सांबार मसाला जळून द्यायचा नाही आहे। सांबार मसाला टाकल्याबरोबर लगेच आपल्याला जरा हलवला तर लगेच आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे चिंचेचा कोळ। सांबार मसाला लक्षात ठेवा, जळून द्यायचा नाही आहे। बघा, तुमचं या प्रकारे असा सुंदर असा बघ। थोडंसं आपण आता फास्ट गॅस करून थोडं चिंच आणि सांबार मसाला एकत्र होऊ देणार आहे। दिसतो सांबार मसाला आणि चिंचेचा कोळ आणि तेल संपूर्ण एकजीव झालेला आहे। आता या स्टेपला आपण याच्यामध्ये थोडीशी साखर, मी तुम्हाला दाखवायला विसरली, पण आपण थोडीशी याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। थोडी साखर आपण टाकायची आहे। तर परत चांगला हा जो मसाला चांगला शिजवून तो एकजीव करायचा। आता इथे दिसते बघा तुम्हाला किती घट्ट झालेलं आहे। चिंचचं पाणी, सांबार मसाला आणि तेल हे पूर्णपणे एकजीव झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट आपण जे बॉईल करून घेतलं आहे ते आपण डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार आहोत। अशा
आता आपण एक चांगला उकळा याला काढून घेणार आहोत. सुंदर झाला एकदम. तुम्ही रेसिपीला घरी खरंच करून पहा. तुम्ही एवढा मस्त सांबार आम्ही कधी बनवलंच नसतं. एवढा मस्त सांबार तुम्ही बनवा. हे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, इडली डोश्याबरोबर खाऊ शकता आणि मुलं पण कंटाळा करणार नाही. कारण की जरी त्यांनी गाजर वगैरे काय खाल्लं नाही तरी सुद्धा त्याच्यामध्ये सगळं त्याचं पोषण तर उतरलं. त्याच्यामुळे मुलांसाठी हे सांबार एकदम बेस्ट आहे. हे बघा आता सांबार आपला पूर्णपणे रेडी आहे. आता जेवणाची पण वेळ झाली आहे. त्याच्यामुळे मी नुसतं सांबार आणि भात माझा मुलगा खात नाही. मग त्याला काहीतरी द्यायला लागते. काहीतरी काय देणार तर 2 दिवस अगोदर आपण जे मोमोज बनवले आहेत त्याच्यासाठी मी स्टीम करून ठेवलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे रेडी केलेले मोमोज आहेत जे मी फ्रोझन केले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा आपण डबा ठेवलेला. आता ही मी डायरेक्टली टाकून त्याला 4 मोमोज स्टीम करणार आहे. आता आपण भात घेतला आहे, मुलाला जेवण वाढतो आहे. तर याच्यामध्ये आपण वाटीमध्ये सांबार घालणार आहोत. याच्यामध्ये मी माझ्याकडे शेंगा नव्हते म्हणून शेंगाणा टाकलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. तुम्हाला जी पण भाजी टाकायची ते तुम्ही टाकून घेऊ शकता. आता हे सांबार आणि भात नुसता माझा मुलगा खात नाही, त्याच्यामुळे त्याला काहीतरी पाहिजे. आता आपण त्याला जे आधी बनवलेले मोमोज आहेत आपण फ्रोझन केलेले ते मी आता स्टीम केलेत आणि ते आपण त्याला आता देणार आहोत. हे बॉईल करताना जरा स्टीम करताना खाली जरा प्लेटला तेल लावा, नाही तर ते जरा चिटकतात. ही मोमोजची जी रेसिपी आहे ती ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. ते मोमोज कसे बनवलेत आणि कसे फ्रोझन केले ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन मोमोजची रेसिपी बघू शकता. हे आहे आता आपली रेडी प्लेट.